मी डॉक्टर गणेश पाटील. ऑडिटिंग आणि टॅक्सेशन या विषयातील प्रकरण 1 अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया यातील व्याख्यान क्रमांक 7 मध्ये आपण अफरातफरीचे प्रकार बघणार आहोत. मागील लेक्चरमध्ये जमा खर्चातील चुकांचे प्रकार आपण बघितले. त्यात आपण चुका म्हणजे काय हे बघितलं. एखादी गोष्ट जर नकळत घडत असेल तर त्याला चूक असं म्हणतात. आणि या चुकांच्या प्रकारामध्ये आपण लोपामुळे होणाऱ्या चुका बघितल्या. यालाच गळतीच्या चुका असंही म्हणतात. एरर ऑफ ओमिशन हे आपण बघितलं. त्यानंतर आपण कारकुनी चुका किंवा लेखनाच्या चुका म्हणजेच एरर ऑफ कमिशन हे आपण बघितलं. याच्यामध्ये चुकीच्या बाजूवर खतावणी करणे, चुकीच्या रकमेने खतावणी करणे, चुकीच्या खात्यावर खतावणी करणे, चुकीचे खाते बाकी काढणे, मूळ नोंदींच्या सहाय्यक पुस्तकात चुकीच्या रकमेची नोंद करणे, इतर चुका इत्यादी गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर तात्विक चुका, एरर ऑफ प्रिन्सिपल हेही आपण बघितलं. पूरक किंवा भरपाईच्या चुका, कॉम्पेन्सेटिंग एरर हा पण प्रकार आपण बघितला. आणि इतर चुकांमध्ये दोनदा होणाऱ्या चुका आणि सारख्याच नावाने होणाऱ्या चुका हे आपण बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अफरातफर म्हणजे काय आणि अफरातफरीचे प्रकार. यात बघूया आपण अफरातफर म्हणजे काय. व्यवसायामध्ये हिशोब लिहिताना जाणून बुजून अगर हेतू पुरस्कार केलेल्या चुकीच्या नोंदींना अफरातफर असं म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट जर एखादा कर्मचारी जाणून बुजून करत असेल तर त्याला अफरातफर असं म्हणतात. म्हणजे जाणून बुजून अगर हेतू पुरस्कार केलेल्या चुकीच्या नोंदींना अफरातफर असे म्हणतात. यालाच लबाडी अथवा फसवणूक असेही म्हटले जाते. या फसवणुकीमुळे व्यवसायाच्या मालकालाचा तोटा होतो आणि त्याला नुकसान सोसावे लागते. अंकेक्षकाला अंकेक्षण करताना व्यवसायात अशा प्रकारची जर अफरातफर असेल तर ती अफरातफर शोधून काढावी लागते. आणि ती अफरातफर शोधून काढताना त्याला अफरातफरीचे किती प्रकार आहेत याचीही त्याला माहिती असणे गरजेचे असते. तर आपण आजच्या लेक्चरला अफरातफरीचे प्रकार बघू. यामध्ये नंबर 1 पैशाची अफरातफर. याला म्हणतात मिस ॲप्रोप्रिएशन ऑफ कॅश. पैशाची अथवा रोखीची अफरातफर करण्यासाठी हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने मोठ्या शिताफीने आणि अक्कल हुशारीने ही अफरातफर तयार केलेली असते. तेव्हा अमुक एका प्रकारची अफरातफर एखाद्या विशिष्ट मार्गाने उघडकीस आणता येईल असे म्हणता येत नाही. अंकेक्षण आपल्या कल्पक बुद्धीचा, अनुभवाचा वापर करून या लबाड्या उघडकीस आणू शकतो. पैशाची अफरातफर करण्याचे विभिन्न मार्ग आहेत. या सर्वसाधारणपणे रोखीच्या अफरातफरीचे प्रकार पुढील प्रकार. नंबर 1 विक्री विभागातील अफरातफर. विक्री विभागात पैशाची अफरातफर पुढील पद्धतीने केली जाऊ शकते. त्यात आपण जर बघितलं, नंबर 1 विक्रीची नोंद न करणे व आलेल्या पैशाचा अपहार करणे. नंबर 2 ग्राहकांकडून उधारी वसूल झाल्यावर मिळालेल्या पैशाची नोंद न करणे. नंबर 3 एका इसमाकडून आलेला पैसा ठेवून दुसऱ्याकडून आलेला पैसा पहिला इसमाकडून आलेला दाखवणे. नंबर 4 एखाद्या ग्राहकाचे खाते बुडीत आहेत असे दाखवून बंद करणे आणि ग्राहकाकडून प्रत्यक्ष रक्कम वसूल झाल्याची गडप करणे. नंबर 5 कर्ज अथवा येणे बुडाले किंवा सूट दिली अशी खोटी नोंद करणे. आणि नंबर 6 प्रत्यक्ष विक्रीच्या पैशाची खोटी नोंद करणे. अशा पद्धतीने विक्री विभागात अफरातफर होऊ शकते. नंबर 2 खरेदी विभागातील अफरातफर. यात आपण बघूया. नंबर 1 खोटी खरेदी दाखवून पैशाचा अपहार करणे. नंबर 2 जास्त किमतीला खरेदी केल्याचे दाखवणे. नंबर 3 खरेदी परतीची नोंद न करणे. नंबर 4 प्रत्यक्ष खरेदी न करता खरेदी केल्याचे दाखवणे. आणि नंबर 5 खरेदी केलेल्या मालापैकी काही माल परत केल्यास त्याची नोंद न करणे. अशा पद्धतीने खरेदी विभागातही अफरातफर केली जाऊ शकते. नंबर 3 रोख विभागातील अफरातफर. खर्चाच्या खोट्या पावत्या दाखवून प्रत्यक्ष न दिलेल्या पैशाचा अपहार करणे. खर्चाच्या खोट्या पावत्या दाखवून प्रत्यक्ष न दिलेल्या पैशाचा अपहार करणे. नंबर 2 किरकोळ स्वरूपात जमा झालेले पैसे न दाखवणे. नंबर 3 बनावट पगारपत्रक तयार करणे. नंबर 4
जास्त रकमेने पगारपत्रक तयार करणे. नंबर 5, उधार विक्री न दाखवून रक्कम परस्पर वसूल करणे. नंबर 6, येणे बुडाले आहे असे खोटे दाखवणे. नंबर 7, पगारपत्रकात जास्त दर दाखवणे. नंबर 8, प्राप्त विपत्राच्या खोट्या नोंदी करणे. नंबर 9, पोस्टामार्फत केलेली विक्री दडवणे. आणि नंबर 10, मिळालेल्या पैशापेक्षा कमी पैशाची नोंद करणे. या सर्व प्रकारचे अपराधपर म्हणजे विक्री विभागातील अपराधपर, खरेदी विभागातील अपराधपर, रोख विभागातील अपराधपर उघडकीस आणणे बरीच कठीण असते. तरी पावती पुस्तके, सहाय्यक पुस्तके, सूट, कसर, बुडीत कर्ज इत्यादी खाती तपासून तसेच धनकोकडून मिळालेल्या खाते उतार्यांची त्याच्या खात्याबरोबर तुलना करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने कसून तपासणी केल्यास रोख रकमेचा अपहार उघडकीस येऊ शकतो. आता आपण बघूया नंबर 2, मालाची किंवा वस्तूची अपराधपर, मिसअप्रोप्रिएशन ऑफ गुड्स. पैशाच्या अपहारापेक्षा वस्तूचा अपहार करणे बरेच कठीण असते, कारण वस्तू पैशाप्रमाणे सहजासहजी लांबवता येत नाही. सर्वसाधारणपणे ज्या व्यवसायामध्ये भारी किमतीच्या व कमी वजनाच्या वस्तू निर्माण केल्या जातात अशा व्यवसायामध्ये मालाच्या अफरातफरीला खूप वाव असतो. मालाच्या अफरातफरीचे व्यवहार उघडकीस आणणे अत्यंत अवघड काम आहे. याकरता मालसाठा नोंदवहीचा कसून तपासणी करून आणि मालसाठा प्रत्यक्ष मोजून त्याच्या नोंदवहीतील नोंदीशी पडताळणी करून या प्रकारची अफरातफर उघडकीस आणता येते. नंबर 3, हिशोबातील फसवणूक, खोटेपणा. खोटे कागदपत्र तयार करून खोटे हिशोब लिहिणे अथवा तयार करणे हा अफरातफरीचा तिसरा मार्ग आहे. यात पैशाची अथवा मालाची अफरातफर होत नसल्याने प्रत्यक्ष नुकसान असे काहीच नसते, परंतु त्यामुळे व्यवसायाचा खरा व वास्तव नफा समजू शकत नाही. अशी अफरातफर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक उघडकीस आणणे हे मोठ्या जिकिरीचे काम असते. हिशोबातील फसवणूक 2 उद्देशाने केली जाते. पहिला उद्देश म्हणजे नफा जास्त दाखवण्यासाठी आणि दुसरा उद्देश म्हणजे नफा कमी दाखवण्यासाठी. आपण बघूया नफा जास्त दाखवण्याच्या हेतूने. नफा जास्त दाखवण्याच्या हेतूने प्रत्यक्ष नफ्यापेक्षा जास्त नफा दाखवला जातो. यासाठी भागीदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी. नंबर 2, नव्याने भांडवल उभारणी करण्यासाठी. नंबर 3, भागांना जास्त किंमत मिळावी यासाठी. नंबर 4, बाजारात पत निर्माण करण्यासाठी. नंबर 5, भागांची विक्री अधिक प्रमाणात होण्यासाठी. नंबर 6, कर्ज जास्त मिळवण्यासाठी. आणि नंबर 7, जास्त कमिशन मिळवण्यासाठी. म्हणजे आपण जर बघितलं, भागीदारकांचा विश्वास संपादन करायचा असेल, नव्याने भांडवल उभारायचे असेल किंवा जास्त किमतीत भागांना मिळवण्यासाठी असेल, बाजारात पत निर्माण करण्यासाठी असेल, भागांची विक्री अधिक प्रमाणात होण्यासाठी असेल, कर्ज जास्त मिळवण्यासाठी असेल किंवा जास्त कमिशन मिळवण्यासाठी नफा जास्त दाखवला जातो. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची फसवणूक आहे. नंबर 2, नफा कमी दाखवण्याच्या हेतूने. नफा कमी दाखवण्याचा उद्देश हा पुढील प्रमाणे: कर चुकवण्यासाठी. नंबर 2, आयकर अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी. नंबर 3, कमी किमतीने भागांची खरेदी करण्यासाठी. नंबर 4, गुप्त निधी निर्माण करण्यासाठी. नंबर 5, राजकीय मदत मिळवण्यासाठी. नंबर 6, कामगारांना फसवण्यासाठी. नंबर 7, स्पर्धकांना फसवण्यासाठी. म्हणजे आपण जर बघितलं तर कर चुकवायचा असेल, आयकर अधिकाऱ्यांची फसवणूक करायची असेल, कमी किमतीने भागांची खरेदी करायची असेल किंवा गुप्त निधीची निर्मिती करायची असेल, राजकीय मदत मिळवायची असेल, कामगारांना आणि स्पर्धकांना फसवायचं असेल तर व्यवसायात नफा कमी दाखवला जातो. आणि आपण जर बघितलं तर हिशोबातील फसवणूक ही खोटी विक्री दाखवून जास्त नफा मिळवणे यासाठी सुद्धा केली जाते. खोटी खरेदी दाखवून नफा कमी करणे किंवा खरेदीच्या नोंदी वगळून नफा जास्त दाखवणे यासाठी केली जाते.
मालमत्तेवर घसाऱ्याची तरतूद न करणे अथवा कमी तरतूद करणे, देयता आणि मालमत्ता यांचे मूल्यांकन कमी अथवा जास्त करणे, शिल्लक मालाची किंमत वाढवून दाखवणे किंवा कमी करून दाखवणे, खर्चाच्या रकमा कमी अथवा जास्त दाखवणे, भांडवली खर्चात महसुली खर्च दाखवून नफा घटवणे किंवा महसुली किंवा व्यापारी खर्चात भांडवली खर्च म्हणून दाखवणे, संशयित बुडीत निधीसाठी पुरेशी तरतूद न करणे, पुढील वर्षाचे उत्पन्न चालू वर्षाचे दाखवणे, ज्या वर्षी नफा असेल त्याच वर्षी संचिताचा उपयोग बाजारकांना न सांगता करून घेणे इत्यादी गोष्टींसाठी हिशोबातील फसवणूक होऊ शकते. आपण जर बघितलं तर अफरातफरीत जे काही प्रकार आहे, पैशाची अफरातफर, मालाची किंवा वस्तूची अफरातफर आणि हिशोबातील फसवणूक किंवा खोटेपणा, या अफरातफर करणाऱ्या व्यक्ती जबाबदार व विश्वासपात्र असतात. कसून आणि काटेकोरपणे तपासणी केल्याशिवाय त्यांनी फसवणूक केली असेल असे वाटत देखील नाही. तसेच अशी फसवणूक काळजीपूर्वक केलेली असते आणि म्हणूनच अशी लबाडी किंवा फसवणूक शोधून काढण्यासाठी अंकेक्षकाला आपले सारे बुद्धिचातुर्य, हुशारी, अनुभव, जागरूकता पणाला लावावी लागते. या पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण अफरातफर आणि अफरातफरीचे प्रकार आपण बघितले. याविषयी जर आपल्याला काही शंका असेल तर तुम्ही माझ्या ईमेल ॲड्रेसवर आपल्या शंका किंवा आपले प्रश्न हे मला विचारू शकता. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@catechismcollege.ac.in. Thank you very much.